नमस्कार मंडळी, जय जिजाऊ जय शिवराय. मी आशिष करले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत की महाराष्ट्र शासनाकडून ज्या काही कुणबी नोंदी शोधलेल्या आहेत तर त्या त्यांनी अपलोड केलेल्या आहेत, तर त्या नोंदी कशा पद्धतीनं शोधायची याची माहिती बघणार आहोत. तर यासाठी काय करायचं आहे, तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही ब्राउझर असेल किंवा गुगल क्रोम असेल त्यावरती यायचं आहे आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि कुणबी नोंदी अशा पद्धतीनं शोधायचं आहे. उदाहरणार्थ मी आता सांगली जिल्ह्यातल्या नोंदी दाखवतोय, तर मी कसं शोधणार आहे, सांगली कुणबी नोंदी. तर या ठिकाणी मी अशा पद्धतीनं कुणबी नोंदी सांगली जिल्हा असं सर्च करणार आहे. असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पहिली वेबसाईट येईल कुणबी मराठा नोंदी जिल्हा सांगली. तर त्यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता कुणबी नोंदी या ठिकाणी तालुक्यानुसार दिलेल्या आहे. आता इथून पुढची स्टेप अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही नेमकं तुमच्या कुणबी नोंदी कुठं शोधणार. तर लक्षात घ्या मंडळी, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 1967च्या पूर्वीचा पुरावा आपल्याला या ठिकाणी कुणबी नोंदीचा हवा आहे. तर जर तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत ही 1967च्या नंतर स्थापन झाली असेल तर त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे. तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत स्थापन व्हायच्या पूर्वी तुमच्या गावाचा कारभार कुठल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होत होता, त्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी तुम्हाला ती माहिती, तो डेटा शोधायचा आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी बघू शकता, आता आमचा तालुका शिराळा आहे, तर या ठिकाणी मी शिराळा तालुक्याच्या ज्या नोंदी आहेत त्या ठिकाणी जाणार आहे. शिराळा तालुक्याच्या नोंदीवरती गेल्यानंतर या ठिकाणी बघू शकता, या ठिकाणी यांनी फोल्डर बनवलेले आहेत गावानुसार. तर आमचं गाव आहे चिखलवाडी, पण लक्षात घ्या चिखलवाडी गावची ग्रामपंचायत 1990च्या नंतर स्थापन झालेली आहे. याचा अर्थ काय आहे, ती 1967च्या नंतर स्थापन झालेली ग्रामपंचायत आहे. तर आमच्या नोंदी आम्हाला कुठे मिळू शकणार आहेत, तर चिखलवाडी गावाचा जो काही कारभार आहे, ज्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत होत होता त्या गावाच्या ठिकाणी जो डेटा असेल त्यामध्ये माहिती मिळेल. उदाहरणार्थ इंगरुळ जे गाव आहे त्या गावाच्या अंतर्गत त्या नोंदी मिळू शकतात. आणि बऱ्याचदा असं होतं की गावाची ग्रामपंचायत स्थापन होण्यापूर्वी ग्रामपंचायत दुसरी असते किंवा तलाठी कार्यालय म्हणून ज्या ठिकाणी असतं, जमिनीचे महसूल ज्या ठिकाणी मिळू शकतात. पूर्वीच्या काळी ज्या ठिकाणी जन्ममृत्यूच्या नोंदी केल्या जात होत्या, तर ही माहिती तुम्हाला तुमचे जे कोणी घरातील ज्येष्ठ मंडळी, तुमचे चुलते असतील किंवा तुमचे आजोबा असतील त्यांच्याकडून ही माहिती मिळेल. उदाहरणार्थ या ठिकाणी आमचं गाव चिखलवाडी आहे, मात्र गावाची ग्रामपंचायत 1990च्या नंतर स्थापन झाली आणि त्यापूर्वी ग्रामपंचायतीचा कारभार हा इंगरुळच्या अंतर्गत होत होता, म्हणून आम्ही इंगरुळमध्ये माहिती शोधणार. तर या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की मला 2 ठिकाणी शोधायचं आहे. तुमच्या गावामध्ये पण शोधायचं आहे आणि पूर्वी ज्या ठिकाणी तुमच्या गावाचा ग्रामपंचायत कारभार अंतर्गत होत होता त्या ठिकाणी शोधायचं आहे. का, तर काय झालेलं आहे, बऱ्याचदा सरकारनं डेटा देताना जर एखाद्या गावामध्ये माहिती मिळाली तर त्या संबंधित गावाकडे देखील त्या माहिती दिलेल्या आहेत. त्यामुळं दोन्हीही फोल्डरमध्ये जाऊन ही माहिती शोधायची. आता या ठिकाणी अशा पद्धतीनं आल्यानंतर तुम्हाला हे गावाचं नाव दिसतंय, त्यामध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी त्यांनी PDF फाईल अपलोड केलेल्या आहेत. तर ज्या PDF फाईल अपलोड केलेल्या आहेत त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. आणि त्या PDF फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्ही बघू शकता की त्या ठिकाणी काही दस्तऐवज हे मोडी लिपीमध्ये असतात आणि काही दस्तऐवज हे आत्ताच्या मराठी भाषेमध्ये असतात. तर त्या ठिकाणी गुगलवरती गेल्यानंतर तुम्ही आणखीन एक शोधू शकता की मोडी लिपी जी वर्णमाला आहे ती शोधू शकता आणि त्या ठिकाणी तुम्हाला वाचायला थोडीशी मदत होईल. काही नोंदी या पूर्ण मराठीमध्ये पण आहेत, काही कुणबी नोंदी या मोडी लिपीमध्ये पण आहेत. तर त्यामुळं ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला शोधायचं आहे. आणि मोडी लिपीची जी स्क्रिप्ट आहे, वर्णमाला आहे, ती देखील गुगलवरती अवेलेबल आहे. थोडीफार अक्षरं शोधली तर तुम्हाला लगेच तुमचं आडनाव लक्षात येऊन जाईल. त्यामुळे तुमचे आजोबा पणजोबा यांच्या नावाचा कोणाचा उल्लेख असेल तर तशा पद्धतीनं तुम्हाला ती तिथं शोधता येईल. तर काही ठिकाणी काय केलेलं आहे, ज्या कुणबी नोंदी आहेत त्या अशा पद्धतीने गुगल ड्राईव्ह PDF फाईल त्यांनी अपलोड केलेली आहे आणि ती डाउनलोड करायची असेल तर इथे 3 डॉट दिसत आहेत, त्यावरती क्लिक करायचे आणि ही PDF फाईल तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशी पूर्ण ही माहिती शोधून त्या ठिकाणी तुम्हाला कुणबी नोंद सापडू शकते. आता काही जे काही जिल्हा आहेत त्यांच्या प्रशासनानं अतिशय सोपी पद्धत केलेली आहे. उदाहरणार्थ सांगलीवाल्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, त्यांनी ज्या काही PDF फाईल आहेत त्या अपलोड केले, ते थोडंसं किचकट आहे. यापेक्षा सोपी पद्धत केलेली आहे कोल्हापूर जिल्ह्यानं. या ठिकाणी बघू शकता, जर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्याच्या कुणबी नोंदी बघाल तर त्या ठिकाणी त्यांनी तालुकानिहाय, म्हणजे सर्वांनीच तालुकानिहाय अपलोड केलं आहे, पण यांनी तालुकानिहाय अपलोड करत असताना महसूल विभागाच्या नोंदी वेगळ्या, त्याशिवाय तालुकानिहाय नोंदी देत असताना त्यांनी यादी दिलेली आहे. आता या ठिकाणी मी जर पन्हाळा तालुक्याच्या महसूल विभागाच्या नोंदीवरती क्लिक करतो तर त्या ठिकाणी त्यांनी त्या नोंदी देत असताना अतिशय सोप्या पद्धतीनं ती पूर्ण एक एक्सेल शीट
पद्धतीनं माहिती दिलेली आहे. म्हणजे एक तक्ता, एक चार्टच दिलेला आहे आणि त्या चार्टमध्ये कुठल्या गावाच्या नोंदी या कोणासाठी दिलेल्या आहेत अशी माहिती दिलेली आहे. तर हे थोडंसं त्यांनी सोपं करून दिलेलं आहे. तर तुम्ही देखील तुमच्या जिल्हा प्रशासनाचे जे कोणी जिल्हाधिकारी असतील त्यांना देखील विनंती करू शकता, त्यांना मेल करू शकता की तुम्ही देखील अशा पद्धतीनं माहिती उपलब्ध करून द्या, जेणेकरून आम्हाला थोडंसं हे सोपं जाईल. कारण काय आहे, आत्ताच्या आपल्या देवनागरी स्क्रिप्ट जे आहे, आता बघू शकता या ठिकाणी यांनी देवनागरी स्क्रिप्टमध्ये पण काही डेटा उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे तुम्हाला ते शोधायला थोडंसं इझी जातं आहे, लगेच लक्षात येतं आहे आणि कोणत्या गावानं कोणत्या गावासाठी डेटा उपलब्ध करून दिलेला आहे ती देखील माहिती यांनी कोल्हापूर जिल्ह्यानं दिलेली आहे. तर सेम पद्धतीनं तुमचा जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव आणि त्या जिल्ह्याच्या कुणबी नोंदी असं गुगलवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्याचे जे संकेतस्थळ आहे जिल्हाधिकाऱ्यांचं, त्या संकेतस्थळावरती हे जे काही कुणबी नोंदी आहेत त्या अपलोड केलेल्या आहेत. आशा करतो कुणबी नोंदी कशा शोधायच्या याबाबत मी दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल. ही माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा आणि सर्व मराठा बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कुणबी नोंद सापडल्यानंतर आता इतर कुठले डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत आणि पुढची प्रोसेस जे काही कुणबी प्रमाणपत्र आहे ते काढण्यासाठी काय करायचं आहे. तर हा व्हिडिओ नक्कीच जास्तीत जास्त मराठा बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.